भाऊ माग वातावरण बघू शकता कसलं झालंय खतरनाक. कसं रात्री कलकत्त्यातनं उचलल्या गाडी 5 वाजता, आता बरोबर 7:30 वाजलेत. लावलेल्या भावानं बेरकेट नागपूरच्या दिशेनं. तर चला भावानं, तुमच्या भावानं मारले छत्तीसगड मध्ये 10 बाद एंट्री. तर बॉर्डरच्या बाहेरनं 100 टेकवले. भाजी आली आपली पनीर मसाला, रोट्या लागले बेकार. महाराष्ट्रात एंट्री मारतोय तरच पावसानं धिंगाणा घातलाय बघा. असलं ट्रॅफिक लागले त्यामुळे रॉंग साईड टाकले बघा. ट्रकवाल्याच्या मागणं जाऊया हळूहळू. जिकडं जाईल तिकडे जाम का लागते बघा. हे जबल मुंबई 770 किलोमीटर आहे. अजून गाणी लावली फुल आवाजात राडा चालू आहे. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे भावांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. रात्रभर प्रवास करून आपण सध्या आता पोचलोय संबलपूरमध्ये. संबलपूरमधून नवीन दिवसाला, नवीन व्हिडिओला करतोय सुरुवात. तर भावांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. भावांनो मागं वातावरण बघू शकता कसलं झालंय खतरनाक. कसं दिसते, नाद खोळा दिसते की नाही दाखवतो बघा कसं वातावरण. रिलायन्सच्या पंपात थांबलेलो, फ्रेश झालो आणि म्हटलं आता इथनं कल्टी मारूया. अजून लय लांब जायचंय. तर वातावरण कसं दिसतंय, कडक दिसतंय की नाही. नाद खुळा नाद अपवाद विषय झालाय. तर चला, झालोय फ्रेश वगैरे, वॉशरूमनं आलो आणि आता निघूया. गाडी तर कसली घाण झाली बघा पावसामुळे रात्रीच्या. तर चला मारू कल्टी. रात्री कलकत्त्यातनं उचलल्या गाडी 5 वाजता, आता बरोबर 7:30 वाजलेत आणि पोचलोय छत्तीसगड सोयला बॉर्डरला आपण. तर मागची गाडीवाल्याला आली झोप. डोळं बारीक केलं गाड्यानं. म्हटलं जरा पडे मारूया, तासभर झोपू आणि गाडीला पण आराम भेटेल तासभर. कारण गाडी 5 आणि 5 12 13 14 15 तास झालं कंटिन्यू चालूच आहे. जरा सावलीला लावले 12च्या पंप कंपनीचे आणि त्याला म्हटलं तुम्ही झोपा, मी तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतो, उरकतो आणि मग निघू. नाहीतर मग आपण पण 1 तास पडी मारू, म्हणजे कसं बरं होईल. आता लावले मस्त एसी, गार करतो गाडी, पडी मारतो तासभर आणि मग आंघोळ करून कल्टी मारतो. उगाच टाइमपास नको, नाही तर संध्याकाळपर्यंत आपल्याला समृद्धीला लागून उद्या सकाळी मुंबईत उतरायचं खाली. तर चला पडी मारू तासभर, आंघोळ करून कल्टी मारू. भारतचा कंपनीचा पंप आहे आणि हा आंघोळीला असा हौद आहे. पाणी पण चांगलं आहे. चला आंघोळ करून घेऊ आणि मग त्या कार्यकर्त्याला उठवून मग निघू लगेच. पाहुणं मस्तपैकी आंघोळ केली. 10 वाजलेत. 8:30 पावणे 9 वाजता झोपलो होतो येऊन. बरोबर 10 वाजलेत, 10 सव्वा 10 झालेत. उठवतो कार्यकर्त्याला आणि लगेच निघूया. कारण भरपूर अजून रनिंग मारायचं आहे. संध्याकाळपर्यंत नागपूरमधून नाईट हाणली की सकाळ सकाळ मुंबई. तर चला निघूया, त्याला उठवतो आणि कल्टी मारू. ऑन लागलंच डिझेल टाकी फुल करायची चालू आहे. डिझेल टाकी फुल करू. इथं किती आहे माहिती आहे, इथं महाग आहे डिझेल. ओडिसामध्ये 93.99 असं काहीतरी आहे. छत्तीसगडला कमी होतं 68 पैसे असं. चला इथंच फुल करायचं चालू आहे आपली. करू फुल आणि कल्टी मारू लगेच. भाऊ पण उठला. लावलेल्या भावानं बेरकेट नागपूरच्या दिशेनं. जाण 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 जाऊ. आता नॉन स्टॉप वाढायचे, जेवायला थांबल तेवढंच. आता इकडं पुढं गरम लय होणार आहे. आंघोळ केल्यामुळे आणखीन गरम होईल. गार तेल लावलंय मी हिमालय हिमगंगी. गार वाटते डोकं जरा. तर चला
भावानी ही आली ओडिसा बॉर्डर, ही पडलेली सगळे आहे ना, ही ओडिसा बॉर्डर होती पहिली. सध्या तर आता 5-6 वर्ष झालं तर बंदच आहे. तर पहिली बॉर्डर होती, आता पूर्ण बंद झाली. इकडे नवीन बांधली होती, काय झालं कोणाला चालू करणार होते काय, पण पूर्ण आता ओडिसात सगळीकडेच बंद आहे. कितीतरी वर्ष झालं, काय विषय नाही. आता फक्त छत्तीसगडचीच चालू आहे, महाराष्ट्राची एवढ्या बंद पडल्या म्हणजे विषय संपला. तर चला भावानं, तुमच्या भावानं मारले छत्तीसगडमध्ये 10 बाद एंट्री. आता बॉर्डर येईल सोयलाची, पुढं एंट्री देऊ त्याला बाहेरनच कल्टी मारू. तर बॉर्डरच्या बाहेरनं 100 टेकवले आणि काढली गाडी. बॉर्डरला बा कसली गर्दी, ते बाहेरची सिस्टीम आहे त्यामुळे आपलं बरं पडतं. एंट्रीचा काय संबंध पण नाही, मग काय आपलं जमवतेच बिनकामाची. सगळं बंद पडल्या, बॉर्डर परत चालू केली. मागं बंद पडली होती, वर्षभर बंद होती, परत अचानक चालू केली कस काय माहिती. चला आउट आहे. येताना तिथे द्यायला लागतात पैसे, 100 टाकवायला लागतात येताना, जाताना तिकडं माग. त्यांनी सगळं सिस्टीम बनवून ठेवलेले. बारा 12:15 झाल्यात भाऊना. आपण पोचलोय आरंगच्या अलीकडे आहे आणि आता इकडं आलोय. मग गरम व्हायला लागले, अशा गरम वापा यायला लागल्या बघा बाहेरनं. आता एसी लावायला लागत्या. जसं रायपूर जवळ येईल तसं गरम व्हायला चालू होते. मगाच्यानं भारी वाटत होतं, आता अचानकच गरम व्हायला लागलं. तर आता 12:30-1 वाजता कुठेतरी जेवायला थांबू, मस्त असं जेवण करू आणि मग कल्टी मारू, असा विषय आहे. तर चला बघू कसं होतंय कसं नाही, व्हिडिओ बघत राहा. भावने 1 वाजलेत, जेवायला थांबलो, भूक लागली. महाराजा धाबा, मस्त जेवण करतो आणि कल्टी मारतो. हे आपल्या 2 धन्नू. ऊन लागते असलं बेकार ना, आता गरम व्हायला लागले. अजून एसी मी काय चालू केली नाही म्हणून बरं वाटतं, नाही एसीनं बाहेर उतरला असतो नको झालं असतं. तर चला जेवण करूया बघू. वरून भाजी आली आपली, पनीर मसाला, रोट्या. भूक लागलेले त्यामुळे फटाफट जेवून घेतो. तर चलो खाना खाते. जेवण करून निघलोय भावना. एवढं गरम व्हायला लागलं ना, लय बेकार. एसी लावले मस्त फर्स्ट क्लास. आता तिला काय नागपूरपर्यंत बंद नाही होती एसी संध्याकाळशिवाय. तर दिवसभर कंटिन्यू एसी. त्यात रिजनरेशनचं पण लागले. दिवसभर गाडी चालवली का नाही, रिजनरेशनची लाईट लागते बघ. लय दिवसातनं लागले रिजनरेशन. सायलेन्सरचं काम केल्यापासून लागत नाही सारखी कवा तरी लागती. अशी दिवसा जर गाडी रेमसली ना, लय कंटिन्यू जर चालवली तर लागते, नाही तर अशी लागत नाही. तर चला आता बघा कसा भोंडा माळा, वापा निघते तर रस्त्यातून वापा. असलं गरम होतं इतकं बेकार. भावना रायपूरकडे पोचलोय. उन्हामुळं रस्त्यावर एक सुद्धा मोठी गाडी नाही, असली गरमी आहे बेकार. एसी बंद केली की नको वाटतंय राव. लय घाण ऊन आहे. 2 दिवस राहिला माणूस तरी करपून जाईल इथं, असलं ऊन आहे बेकार. असल्या दुपारच्या उन्हाच्या कडाक्यात मी पोलीसवाले सगळे उभा आहेत बरं का. हल्लेलं नाही ती आरटीओ त्यात पण आहे ती. मागच्या 2 टोल नाके होतो, कोणाला थांबलो तर नाही आपण, पण सगळीकडे आहे ती बरं का. असा खेळ आहे काय यासनी करायचं, धरून बडीवली पाहिजे यासनी. अशी सगळ्या रस्त्यानं झाडं पाहिजे बघा. या कुमारी सिटीत का नाही, सगळ्या रस्त्यानं कडेनं झाडं लावली ती. 1 नंबर गारवा वाटते. आणि सगळी अशी झाडं आहेत याची की पसरलेली, अशी सावली देणारी झाडं आहेत. अशी झाडं पाहिजेत बघा कडक मध्ये. तेव्हा रोड कुठं नातखोळा दिसतो. सगळीकडे केलं पाहिजे बरं का असं नातखोळा. मग बिलाय पास करून पाक दुर्गपर्यंत आलोय बघा.
ही पांढरं पट्टी एवढं केले इकडं धडधड धड आदळतंय, त्याच्यामुळं सगळं हलतं इकडं तिकडं. पाणी गार करायला ठेवले बघा, असं ठेवावं लागतं एसी. एवढं पाणी सुद्धा उबाळ होते गाडीत एसी चालू असून सुद्धा. असा सगळा खेळ आहे. चला आता टोल नाका आलाय तिथं आरटीओ असेल, त्याच्या अंगावर घालून आपल्याला निघून जायला. पुढचा योग आहे त्याच्या बी अंगावर घालायचं. 2 हुक केले की सप्लायची डायरेक्ट बॉर्डर. मग आपण काय थांबतच नाही, किती बी आडवा येऊ नाही कसा बी येऊ. आलाय टोल नाका, करू पास. राजनांदगावला पोचलाय वाघ, लवकरच महाराष्ट्रात एंट्री मारत. आणि महत्वाचा विषय असा आहे, भरपूर वेळ झालाय राव. 4 वाजले इथंच. 5, 6, 7 वाजतील आपल्याला नागपूरला पोचायला. तिथनं अर्धा तास. 7:30ला आपण समृद्धीला चढू. 7ला चढलो तरी 9-10 वाजेपर्यंत पोचून जाईल भिवंडीला. 14 तास लागतात बरोबर नागपूरमधनं, विदाउट टाइमपास गेलं तर. नाही तर थोडंसं एक्स्ट्राच लागतं. 12 तासात पोचत नाही गाडी, 14 तास लागतात. तर बघू कसं होतंय. कंटिन्यू तर आलोय, एसी असल्यामुळे काय वाटेना झालंय. नाही तर मान दुखत्या पण इकडं तिकडं होईना. कंटिन्यू एवढी सवय नाही राव, आराम करून यायची सवय आपल्याला. आता गडबड असल्यामुळे आले. संध्याकाळी आली झोप तासभर 2 तास तर झोपू बरं का, कारण रिस्क घ्यायची नाही. समृद्धीला झोप आली तर झोपून टाकायचं. तो चलो अभी महाराष्ट्र बॉर्डर पे डायरेक्ट जाते घुसते और पहुंच जाते हैं नागपुर. लय बेकार. काय करायचं या गरमीला, असलं कुठं असतंय वय. गाडीतनं उतरलो होतो 5 मिनिटं तरी एवढं गरम झालं. हा 'छत्तीसगड बॉर्डर आउटला पोहोचले. आला का ह्यो कुठनं आलाय ट्रकवाला, टेलरवाला रॉंग साईड. होय यार, इकडं कुठं काय खेळा याचा कोणाच टाक. ओरलो बिरलोड आहे काय, हप्तावाला आहे ह्यो. कोणीकडे इकडनं पलीकडं वाटा आहे, इकडं कुठं आले तो कारवाला ट्रक धडकला असता. भारे खाली नाम चलताय सेट का जलवा. भाऊन चहा प्यायला थांबलेला, चहा घेतला. पावसाचं वातावरण झालंय बघा कसलं खट. हे दादा भेटले पुण्याचे, त्यांच्याबरोबर चहा पिला. इथं चहा पिला. आता लगेच निघूया, थांबायचं नाही. महाराष्ट्रात एंट्री मारू आणि निघून जाऊ. होय हळू जा बाबा, कसला गेला राव पण कत्यो. तर चला निघूया आता. हे पण आहेत सोबत आपल्या, 3 गाड्या आहेत. महाराष्ट्रात एंट्री मारतोय तवरच पावसानं धिंगाणा घातलाय बघा. आला बघा. अरे पावशेष भाई, तुला तर काय कळनाच. पाक बिघाडलाय. कधी बी येतोय बा, काळ मीठ झालंय वर. चला आता महाराष्ट्रात एंट्री मारू दाबात आणि घुसो डायरेक्ट नागपूरच्या दिशेनं समृद्धीला. भरपूर वेळ झाला राव. ह्या टायमिंगला आत्ता समृद्धीला लागाय पाहिजे होतं. म्हणजे सकाळी लवकर गेला असता तर सकाळी लेट होणार, 10 वाजणार भिवंडीलाच. 12 वाजतील नावाशिव. चला बघू, लवकर जाण्याचा प्रयत्न करू. झोप फक्त यायला नको आज. देवा साथ दे, काल दिली तशीच. महाराष्ट्र पोलीस बघा, ढीग लागलाय ढीग. आणि हे बॉर्डरला लागलेले आहे लाईन अशा तऱ्हेनं. आता कुठनं घालायची अवघडच झालं सगळं. एवढी लाईन लागल्यावर काय करायचं, अवघड विषय झालाय. काय करायचं काय, एवढी लाईन अर्धा तास जाईल यात. काय या ट्रॅफिकला करायचं. आणि हे टेलरवाला आणखीन त्यातनच घुसायला लागलाय बघा. मधनच आलाय तिकडनं. लाईनीने इमानदारीनं आज आलोय तर तिकडनं तो घुसायला लागलाय. काय सगळा खेळच. अर्धा तास गेला राव इथंच. भंगार बॉर्डर राव, एवढा वेळ असतो कुठे. काय यांना नक्की प्रॉब्लेम आहे. केले ते बरं का ह्यानं काट चालू. पहिलं 2च होतं, 4-5 केले चालू. केलं चालू. बरं झालं बाबा. पहिलं 2च होतं, केलं त्यांनी चालू कालव्यामुळं. पोचलो भावना काट्या. पुढच्या गाडीचा काटा चालू आहे. आता आपण घालू.
ह्याला त्या बॉर्डरला अर्धा तास घालवला आणि इथं येऊन आणखीन काहीतरी जाम लागलंय. बघू शकता कसली लाईन लागली मस्त. काय खेळ झालाय कोणास ठाऊक, ऍक्सिडेंट झालाय का काय झालाय, आता रेल्वे फटकाचा जाम आहे. जामच लागले राव, अवघडच विषय. असलं ट्रॅफिक लागले त्यामुळे रॉंग साईड टाकले बघा ट्रकवाल्याच्या मागणं जाऊया हळूहळू. कसलं जाम लागले काय झाले कोणास ठाऊक. रॉंग साईडनं चाललोय, बघू आता कुठवर जाईल तिथवर जाईल. आले इकडं बी तीच गत आहे, रॉंग साईड यायला लागली ती बघा इकडं बी. कारण इकडे बी जाम लागले, तरकारीवाली थांबत नाही, कोणाची वाटा बघत बसत नाही. कसली इकडं तर लय मोठी लाईन आहे. तिकडं मला वाटते 2-3 किलोमीटर होती, इकडं तर लयच लांबडा जाणं काय हार 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 काय खेळ आहे सगळा. इकडं संध्याकाळचं येणं चुकीचं आहे. रेल्वे फाटकाचा कवा ब्रिज व्हायचा काय माहिती, एकदा झाला की डायरेक्ट वरनच फ्लायओव्हर नाही येणार. लय मोठी लाईन लागली ही, लगा 2-4 किलोमीटरची लाईन आहे. तेवढं मांढऱ्याच्या टोलवर आलं ते आपल्याला थांबलोय. कोणाला जाताना पण भेटलेला आपल्याला, आता पण भेटला बघा. परत चाललाय कलकत्त्याला, तिथे धन्य लागले. इकडे आपली पलीकडे तो आपला कार्यकर्ता गेला पुढं. त्याला चहा घेऊन लगेच निघायचं, त्याला लागले पुढं ट्रॅफिक. आता काय गोळच आहे, अर्ध्या तासानं गेलेलं बरं पडेल. भावना फायनली 9 वाजले ना, आपण पोचलोय नागपूरला. आता बायपासला मारलाय टर्न. 9 वाजले राव, याला 6 वाजता इथं गाडी पाहिजे होती, 9 वाजले. लय वेळ लागला, 3 तास असंच टाइमपास झाला. सकाळी 1.5 तास झाला आणि रस्त्याने 1.5 तास झाला. 3 तासात गाडी नाही म्हणलं तर लय लांब गेली असते राव. बघ यवतमाळ गाठला असतं. त्याला असं आता तर थांबायचं कुठे, आपल्याला रिबीट लावायचं आहे. जेव्हा काय इथंच 9 वाजले ते म्हणल्यावर, आणि पुढं समृद्धीला अवघड होईल काहीतरी. हो रस्त्याला मागची गाडी कुठं आहे काय माहीत, मागच होती आपल्या. तर चला समृद्धीला लागायच्या पहिले जेवण करून मग समृद्धीला लावू. तर जिकडं जाईल तिकडं जाम का लागते बघा. हे जबलपूरवरून आलेला रस्ता बघा कसला जाम आहे. 4-5 किलोमीटर ट्रॅफिक आहे. बायपासला आता काय कांड झालाय. जाईल तिकडं काय ना काय खेळ आहेच बघा, लागले जाम इकडं. यायला पहिलाच उशीर झाला आणि त्या हे असलं मूडच जातो मग गाडी चालवायचं. असं काय झालं एवढ्या कामामुळं एवढं ट्रॅफिक लागलंय. थोडंसं ही ठेवलंय बरं का तिथं, काहीतरी झालंय पुलचे लागलाय का काय, तेवढ्यामुळे एवढ्या उशीर ट्रॅफिक लागले राव. वैतागलो राव. 10 वाजायला 1 तास गेला. इथं 9ला पोचलो होतो बराबर मी. अवघड विषय आहे. समृद्धीला लागायच्या आधी भावानं डिझेल टाकी फुल करून घेतो. समृद्धीच्या पहिल्याच थांबले, डिझेल टाकी फुल करू. किती बसते काय माहिती, बघू. सकाळचं फुल करून मग आता जी रिबीट लावायचं ते थांबायचंच नाही. बघू किती बसते. मुंबई 770 किलोमीटर आहे अजून. बापरे 770 हाणायचं आहे आता. चला आता इथून लेप घ्यायचा डायरेक्ट समृद्धी महामार्ग. म्हणून आपण पोचलोय समृद्धीच्या टोलवर आणि समृद्धी महामार्गावर तुमचे स्वागत आहे भावांनो. तर चला चालू, जाप 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 आता रनिंग चालू. भावना आपल्या गाडीचं एक दुकानं झालं, एक नवीनच. एक 5-6 महिने झालं. ऑटोमॅटिकच गाडी एअर पकडते. समजा जर आपण डिझेल टाकी पूर्ण फुल केली का नाही, जागा काहीच नाही ठेवली, तर गाडी परत पुढच्या वेळेला डिझेल टाकताना एअर पकडते गाडी, एअर धरती का कोणास ठाऊक. परत एक नवजीला फुल एअर काढली की चालते व्यवस्थित. आणि पिकअप तुडते, ॲव्हरेज तुडती. त्यामुळे डिझेल टाकताना ना थोडंसं कमीच टाकायचं. पाक गाड्याला असतो बाहेर असतो टाकायचं नाही. उन्हाळ्यात थोडीशी जागा ठेवायची, गॅस धरतंय कसं तरी, त्यामुळे ती एअर धरते गाडी. नक्की काय लफडा आहे काय माहिती, पण ते मला 5-6 महिने झालं प्रॉब्लेम येते सारखं. कधी आधीमध्ये कधी पण एअर पकडते गाडी, कुठं पण बंद पडते. काय लिकेज आहे, कुठं लिकेज नाही, काय नाही काय नाही. बघू चला, काढली एअर आता पंपावर. बघू आता पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे. उद्या उपवास आहे त्यामुळे काहीतरी पोटाचं बघूया. ह्या पंपा काय भेटते का, ती गाडी गेली का काय कोणास ठाऊक. अरे इथं असं मध्ये आल्याच कसं गाड्या लावल्या ते न वाटाय पंपात जाय. बघूया काय भेटतं इथं.
भाऊ मस्त असं जेवण झाले, फक्त आता झोप तेवढी यायला नको. तर चला निघूया. उपवास लागायच्या आधी पहिलंच खाऊन घेतलं. 11:30 वाजलेत. चला डायरेक्ट कल्टी मारू. जितकं होईल तितकं रनिंग खेचू. उद्या खाली झाली पाहिजे, उद्या शनिवार आहे, परत सुट्टी लागेल. तर चला निघूया टाइमपास न करता. 750 किलोमीटरला 10 तास दाखवते, पण आपण पकडून चालू मिनिमम 13 तास पकडून चालू. 3 तास एक्स्ट्रा पकडू, कारण 100च्या स्पीडनं पकडतं ते. आपण जाणार 80 त्या हिशोबानं पकडू. आपण 75-80 मध्ये आधी टाइमपास उतरणं, कंटिन्यू रनिंगचं दाखवत असतं ते. तर चला 10 तासाचं धावते. सकाळी 10 वाजता पोहोचलं असं सांगते. 10 तासाचं रनिंग आपण धरा 13 तासाचं. 12 वाजेपर्यंत जरी पोहोचलं तरी चालते आपल्याला. म्हणजे खाली तरी होईल. उद्या गाडीत 2-2.5 वाजेपर्यंत खाली झाली तरी गावाला जाय येते. पाहून आपण अकोल्याच्या जवळ कुठेतरी पोहोचले. अकोलाचं एक्झिट आहे इथं. जवळजवळ 1:30-2 वाजले. झोप यायला लागलेली मागं. कसं तरी कंट्रोल करत आलो इथं. तोंड वगैरे धुतलं, गाणी लावली, फुल आवाजात राडा चालू आहे. इवा आपली धनू लागली, फुल आवाजात राडा चालू आहे. झोपच घालवली. मोबाईल टिवचत आलो, झोपायचं नाही काय का होते. जरा झोप आली होती. गाडी एकदा इकडे तिकडे गेली. मी एवढं इतकं पण कंट्रोल करत नाही, पण आणली कशी तरी. आणि झालं आता क्लिअर झालोय. जरा फोन बिन लावली इकडे तिकडे सगळ्यांना. आता चला निघूया. पाऊण 4 वाजलेत. आता काय आपल्याला कंट्रोल होईना. आता झोपायला लागतं. तासभर पडी मारू आणि उठून निघून जाऊ. तर चला पडूया तासभर. 5 वाजेपर्यंत 5 वाजता उठून निघू. आपण आता कुठं आहे माहिती आहे का? लोणार सरोवर आहे ना, तिथं आहे. मेकरचे थोडंसं पुढं आले. ते मेकरच्या तिथं मागं पंपात झोपत आलो पुढं. म्हणजे ते पंपात गाडी दुसरी थांबल्या, ती लक्षातच नाही आलं माझ्या. झोपेच्या ह्याच्यात होता, आलो पुढं निघून. मेकरमध्ये काय थांबत नाही, आपण तिकडे चोऱ्या होत्या. मेकरच्या पुढं आलोय. चला आता इथं इंडियन ऑइलचा पंप आहे. मस्त अशी पडी मारू आणि उठून निवांत. म्हणजे 5 वाजता उठू. तासभर 4:15 झालेत. 4:15ला उठून निघून जाऊ. चलो.